आखाती देशात सुरू असलेले युद्ध तसेच देशातील वाढत्या महागाई, इंधन संकट आणि आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना येत्या काळात काटकसरीने राहण्याचं आवाहन केलं आहे. सोने खरेदी टाळा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, इलेक्ट्रिक वाहने वापरा, सार्वजनिक वाहतूक प्राधान्य द्या, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यातच या आवाहनांना कोल्हापुरात अखिल भारत हिंदू महासभेने तीव्र विरोध दर्शवला आहे. जनतेला विविध सूचना देण्याऐवजी प्रथम शासन व्यवस्थेने स्वतः आदर्श घालावा, सर्व आमदार खासदारांची पेन्शन बंद करा, त्यांच्या वाहन ताफ्यावरील अनावश्यक खर्च कमी करा, अशी मागणी महासभेने केली आहे. याबाबत संघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी बोलताना अखिल भारतीय हिंदू महासभेचे कार्याध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले, आज आपण अखिल भारत हिंदू महासभा पक्ष यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आलं होतं. विषय असा होता की प्रधानमंत्री मोदींनी जे देशाच्या जनतेला आवाहन केलेलं आहे की सोनं कमी खरेदी करा, खाद्यतेल कमी वापरा, खाजगी गाड्यांचा वापर कमी करा व सार्वजनिक गाड्यांचा वापर करा, इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. वर्क फ्रॉम होम करा, खाजगी क्लासेस जे आहेत ते पण वर्क फ्रॉम होम करा किंवा ऑनलाईन करा. तर या सर्व गोष्टी प्रामुख्यानं आम्हाला एक त्यांना आव्हान करायचं आहे की प्रथम तिन्ही ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत, मग जनतेला, प्रथम शासन आणि मग जनता, असं केलं तर ते योग्य दिसेल. कारण कसं आहे की ऑलरेडी मंत्री लोक असतील किंवा आमदार खासदार असतील, यांच्या जो गाड्यांचा ताफा जर काय बघितला तर पुढं 5 गाड्या 10 गाड्या, मागं 5 गाड्या 10 गाड्या, तर त्याच्यामध्ये तेल खर्च होत नाही का किंवा पेट्रोल खर्च होत नाही का, या सर्व गोष्टी होत नाहीत का? वास्तविक बघायला लागलं तर यांचे जे फंक्शन्स असतात, मोठमोठी जेवण वगैरे किंवा या ज्या सगळ्या गोष्टी असतात, तर याच्यामध्ये खाद्यतेल वापरलं जात नाही का? तर यांच्या सर्व गोष्टींना मुभा आहे आणि पहिला जनतेने या सगळ्या आत्मसात करायच्या आणि मग आम्ही आत्मसात करू. तर असं इथनं पुढं अजिबात चालणार नाही. पहिला काय असेल ते प्रशासनानं किंवा लोकप्रतिनिधींनी पहिला या सर्व गोष्टी आत्मसात कराव्यात, स्वतः आपण लागू करून घ्याव्यात आणि मग हे जनतेवर थोपावं. हजारो आणि लाखो करोडो ज्या रकमेच्या ज्या पेन्शनी दिल्या जातात, म्हणजे पेन्शनवर जो खर्च होतो तो हजारो कोटीचा खर्च आहे देशामध्ये. महाराष्ट्रामध्ये पण हजारो शेकडो कोटीचा खर्च आहे या पेन्शनमध्ये. तर या पेन्शन पण बंद कराव्यात किंवा कमीत कमी पेन्शन करावी. या गोष्टीला खर्च झालेला त्यांना चालतो, पेन्शन वगैरे या गोष्टीला, परंतु सर्वसामान्य नागरिकांना काय सहन करावं लागत आहे. सर्वसामान्य जो नागरिक आहे, जो खाजगी ठिकाणी नोकरी करून पेन्शन मिळवायच्या संदर्भात सगळ्या त्याच्या गोष्टी असतात, त्या पण आता शासनानं बंद केलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या पेन्शन चालतात परंतु सर्वसामान्य नागरिकाला पेन्शन मिळू नये, म्हणजे सर्वसामान्य नागरिक मरून जावा का, अशी कुठे भावना चालू आहे का? या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करावा आणि या सर्व गोष्टींची आम्हाला सखोल त्यांनी उत्तरं द्यावीत. आणखीन एक विषय आहे महत्वाचा की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मंत्रीगण आहेत, तर त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे स्वतःच्या मतदारसंघामध्ये फिरताना पण 10 गाड्या घेऊन फिरतात. म्हणजे नक्षलग्रस्त एरियामध्ये फिरल्यासारखं तुम्ही फिरताय. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला मतदान पाहिजे आहे त्यावेळेला तुम्ही प्रत्येकाच्या दारात येतात, त्यावेळेला नक्षलग्रस्त तुम्हाला वाटत नाहीत. आणि अशा टायमाला ज्यावेळेला तुम्ही निवडून होऊन जातायसा त्यावेळेला मात्र तुम्हाला प्रोटेक्शन पाहिजे, पुढे 4 गाड्या पाहिजे, मागं 4 गाड्या पाहिजे. हे कितपत योग्य आहे? नाही, ताफा हा कमीच केला पाहिजे. प्रामुख्यानं प्रत्येक लोकप्रतिनिधीला एकच जो सिक्युरिटी गार्ड दिलेला आहे किंवा पोलीस प्रोटेक्शन म्हणून दिलेला आहे, तर त्या एका गार्डवर सगळं चालतंय. जर काही त्या आमदार खासदारावर कुठे तर हमला झाला असेल, हल्ला झाला असेल, तर ठीक आहे, त्याला प्रोटेक्शन द्या ना. जर काय अशा कोणत्या गोष्टी झाल्या नसतील तर या सर्व गोष्टींवर वारेमाप खर्च का म्हणून करायचा? अहो, जनतेच्या टॅक्स मधला आणि आमच्या सर्वसामान्यांच्या खिशामधला हा टॅक्सचा पैसा आहे. हा कुठं पण खर्च करून कसं आम्ही शांत बसू शकत नाही. नाही, सोनं खरेदी करू नका हे सांगितलेलं, तर हे वास्तविक बघायला तर हे हास्यास्पद गोष्ट आहे. कारण सोनं किंवा सोनार किंवा ते कारागीर आहेत, तर यांची उपजीविका, त्यांचं कुटुंब सर्वस्व त्याच्यावर अवलंबून आहे. तर वास्तविक बघायला तर ही कुठेतरी महामारीच्या ठिकाणी हा देश घेऊन चाललेले आहेत का? सोनं हे सर्वसामान्य नागरिक कशासाठी खर्च करतात की बाबा पैसा इतरत्र खर्च होऊ नये, कुठेतरी आपली पुंजी असावी किंवा ती साठावी आणि आपल्याला आकस्मित कोणता तर खर्च आला तर त्या ठिकाणी ते सोनं मोडून आपला जो खर्च आहे तो भागवावा किंवा आपल्याला ते मिळावं, यासाठी हे सोनं खरेदी केलं जातंय. तर देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना एवढी पण जर काही बुद्धी नसेल तर आम्हाला त्या बुद्धीची कीव येते. नाही, निवेदन आपण या सर्व गोष्टींच दिलेलं आहे.
कलेक्टरांबरोबर आमची सकारात्मक चर्चा झालेली आहे. कलेक्टर साहेबांना पण आम्ही या सर्व गोष्टी वरिष्ठांना कळवा आणि यामध्ये प्रामुख्यानं जर काही वारंवार कोरोना काळात पण थाळी वाजवा, आता काय हे खाऊ नका, उद्या काय ते करू नका, परवाशी काय ती बाहेरच पडू नका, कितपत ही जनता सहन करणार? अहो, ज्या वेळेला कोरोना काळाला भले भले मोठे मोठे मंत्रीगण परदेशात जाऊन बसले, ऐशो आराम करायला लागले आणि जनता इथं भरभडत बसलेली आहे. मग आता पण जर का ह्याच गोष्टी चालू असतील तर हे कदापि जनता सहन करणार नाही.